عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم وأنيبوا إلى ربكم وأسلموا له من قبل أن يأتيكم العذاب ثم لا تنصرون واتبعوا أحسن ما أنزل إليكم من ربكم من قبل أن يأتيكم العذاب بغتة وأنتم لا تشعرون أن تقول نفس يا حسرة على ما فرطت في جنب الله وإن كنت لمن الساخرين أو تقول لو أن الله هداني لكنت من المتقين أو تقول حين ترى العذاب لو أن لي كرة فأكون من المحسنين بلى قد جاءتك آياتي فكذبت بها واستكبرت وكنت من الكافرين ويوم القيامة ترى الذين كذبوا على الله وجوههم مسودة أليس في جهنم مثوى للمتكبرين وينجي الله الذين اتقوا بمفازتهم لا يمسهم السوء ولا هم يحزنون الله خالق كل شيء وهو على كل شيء وكيل له مقاليد السماوات والأرض والذين كفروا بآيات الله أولئك هم الخاسرون. माझ्या ज्या दासांनी आपल्या जीवावर अतिरेक केला आहे तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की अल्लाहच्या दयेपासून निराश होऊ नका. निस्संदेह अल्लाह समस्त अपराधांना माफ करतो. खात्रीनं तोच माफ करणारा आणि दया करणारा आहे. आपल्या पालनकर्त्याकडे परत फिरा आणि त्याच्या आदेशाचं पालन करणारे बना. तो दिवस येण्यापूर्वी की अल्लाहचा अजाब तुमच्यावर यावा, मग कोणीही तुमच्या मदतीला येऊ शकणार नाही. हा सर्वोत्तम ग्रंथ आचरणात आणा जो तुमच्या पालनकर्त्या रबतर्फे तुमच्यावर उतरवला गेला आहे. या अगोदर की अचानक एखादा अजाब तुमच्यावर येऊन पडावा आणि तुमच्या ध्यानातही न यावं, अथवा एखाद्या जीवात्म्यानं मोठ्या दुःखानं ओरडावं की मी अल्लाहविषयी दुर्लक्ष कसं केलं, की खरी हकीकत थट्टा मस्करी टाळली, किंवा दुःखानं असं म्हणावं अल्लाहनं मला हे सन्मार्ग दाखवला असता तर किती चांगलं झालं असतं, तर मी देखील आज त्या लोकांमध्ये सामील झालो असतो जे सजा यातनेपासून सुरक्षित राहिले आहेत. अथवा अजाब पाहून कोणीही असं म्हणावं मला पुन्हा एकदा जगात परत जाण्याची संधी मिळाली तर किती बरं होईल, तर मीही सत्कर्मी आणि नेक लोकांचा साथीदार बनून येईन. त्याला सांगितलं जाईल नाही, खरं तर माझ्या आयती तुझ्याजवळ पोहोचल्या होत्या, तू त्यांना खोटं ठरवलंस आणि आपला मोठेपणा मिरवीत राहिलास आणि इन्कारी बनून जगातून परत आलास. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयामतीच्या दिवशी पाहाल की जे अल्लाहच्या संबंधानं खोटं बोलले होते त्यांची तोंड काळी पडली असतील. मग अशा घमेंड करणाऱ्यांचं ठिकाण जहन्नम शिवाय दुसरं कोणतं असेल? त्या दिवशी अल्लाह पापमुक्त लोकांची सुटका करून त्यांना सफलता प्रदान करेल. आज त्यांना कसलाही त्रास होणार नाही आणि त्यांची सर्व दुःख दूर होतील. प्रत्येक चीजवस्तू निर्माण करणारा फक्त अल्लाह आहे आणि समस्त चीजवस्तूंवर त्याचीच देखभाल कायम आहे. आकाशांच्या आणि जमिनीच्या चाव्या त्याच्याच ताब्यात आहेत. जे लोक अल्लाहच्या निशाण्यांचा इन्कार करतात शेवटी तेच लोक नेहमीच्या नुकसानीत राहतील.